मोठे पर्णशाख घालून तो पिंपळ डोलत होता. कार्तिकातील थंडी सुद्धा त्या ओव्या ऐकताना स्वतःशी शारत होती, फुटत होती. सगळी आळंदी इंद्रायणीच्या वळवटात नाचत होती आणि नाचता नाचता जयघोष करत होती. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आणि त्याच वेळी तापी तीरावरील एक जटाधारी योगी उंच आसनावर बसला होता. त्याच्या अंगाखांद्यावर रुद्राक्षाचे मळे उगवले होते, कमरेला मृगवस्त होते, डोळीवर हात भरूनच्या जटा बांधल्या होत्या, हनुवटी आणि गालांवर दाढीचे शेत पिकले होते. डाव्या हातात त्रिशूळ आणि उजव्या हातात एखादे पडवल धरावे तसा सतर्क आणि अस्थिर असलेला सर्प त्यांनी धारण केला होता. आपल्या तांबड्या डोळ्यांनी तो स्वतःचाच उत्सव पाहत होता. मठातील सगळे दाढे त्या भोवती तुटून पडले होते आणि मोठमोठ्याने आरती गात होते. तापी तीरी देव प्रकट झाला, आता विवेक ताराया आला, प्रकटती भूती तुझी शंकरा, जय जय आरती जय वटेश्वरा, भक्तांचा देवो तुझा ईश्वरा, जय जय आरती जय वटेश्वरा. आरती रंगात आली होती. धाड धाड कातडी वाद्ये वाजत होती, झांजा वाजत होता, दाढी शिष्य नाचत होते आणि निदान आपला मठ तरी हदरून जावा अशा स्वरात ते आरती गात होते. आणि एवढ्यात अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेषा न लांडिता, आहे योग सुख स्वभावता, अपना पाशी ज्ञानेश्वर महाराज की जय. हे काय बडबड रे, चल चल. अहो काय करताय, कुठे नेताय, अहो काय करताय, कळेलच तुला, चल. काय आहे रे महाराज, महाराज हा पैठणकर ब्राह्मण बघा, काय केलं यानं, आपल्या मठाच्या आवारात कोणा पोराटोराचे अभंग गातोय. कोणाचे अभंग रे, मी ज्ञानेश्वर महाराजांची ओवी म्हणत होतो, हे अकारण माझ्यावर संतापले. कसली ओवी, मी म्हणालो अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेषा न लेंडिता, आहे योग सुख स्वभावता, अपना पाशी ज्ञानेश्वर महाराज की जय. योग सुख आणखी कोणाला कळालं, कोणाला उमगलं, ज्ञानेश्वर महाराजांना. तो आळंदीचा पोरगा नव्हे, महाज्ञानी आहे तो. त्याच्या विद्वत्तेने सारे पंडित दिपून गेले आहे. कर्माची रेषा न ओलांडता योग सिद्धी साधणारा कोण आहे हा, काष्टसिद्धा महाराज. जा लेखन साहित्य त्वरितान, जशी आज्ञा महाराज. महाराज याला मायना काय लिहावा, मायना वयानं तर पोर आहे हा, खरंच महाराज याला मायना काय लिहावा. वयाने लहान असला तरी ज्ञान योगी आहे तो, म्हणून मी काय त्याला तीर्थ स्वरूप म्हणू, अशक्य अशक्य. काष्टसिद्धा महाराज जा, हे असंच कमलपत्र दे त्याला. पोर मग काय तर, अरे मी त्याला पत्र पाठवलं याचा त्याचा सन्मान झालाय. जा हे पत्र त्याला दे आणि त्वरित उत्तर घेऊन ये, जशी आज्ञा महाराज. शिष्याने ते पत्र घेतले, थैलीत बंद केले आणि आपल्या घोड्याला टाच मारून तो मठाबाहेर पडला. मजल करीत काष्टसिद्धा आळंदीकडे आला. आपल्या पायानं इंद्रायणीचं पाणी थुई थुई उगत त्याचा घोडा आळंदीत शिरला. पत्ता काढून तो सिद्ध बेटाकडे आला. नमस्कार, कोण आपण, कुठून आलात, कोणाला भेटायची आहे. मी तापी तीरावरून आलोय, यावे. तापी तीरावरचे महान योगी चांगदेव महाराज यांनी आपल्यासाठी कमलपत्र दिलंय. कोरं कमलपत्र आहे दादा, यावर एकही अक्षर नाही. आपण वयानं लहान, ज्ञानानं थोर, आपल्याला काय मायना लिहावा हा प्रश्न पडला महाराजांना, म्हणून कोरस कमलपत्र दिलं त्यांनी. हो, कोरं कमलपत्र आहे दादा. हा योगी अगदीच कोरा दिसतोय.
दादा चांगा कोरा रे कोरा. अगं काय बटबटतीयस मुक्ते, इकडे आण बघू तर कमलपत्र. खोटं नाही ज्ञाना, खरं आहे मुक्ताचं. मुक्ते, लहान तोंडी मोठा घास घेतलायस खरा, पण त्यांना ब्रह्मज्ञानाची शिकवण तुलाच द्यायची आहे बरं. त्यांच्या कोरेपणावर तू संस्कार कर. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे पाहिलं. त्यांना त्यांचा अर्थ समजला. त्यांनी त्वरित लेखन साहित्य घेतले आणि स्वतःला पूर्ण हरून ते चांगदेवांना पत्र लिहू लागले. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगता भासू, गावी मग ग्रासू प्रकटला करी. निद्रे परोते निद्रे जणे, जागृती गिलोणी जागणे. पहिले तैसे गुंफडे, ज्ञानदेवो म्हणे. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज. शिष्याने ते पत्र घेतले आणि ते त्वरित चांगदेवांकडे निघाला. 65 ओव्यांचे ते लांब लचक पत्र चांगदेवांनी वाचले, पण त्यांना एक अक्षर केलं नाही की एका शब्दाचा बोध झाला नाही. त्यांनी ते पुन्हा पुन्हा वाचले आणि ते शिष्याला म्हणाले, का सदा महाराज, आमच्या स्वारीची सिद्धता कर. सिद्धीचा सामर्थ्य त्या पोराला अजून ठाऊकच दिसत नाही. याचा प्रत्यक्ष उत्तर आम्ही दृश्यानंच देऊ. जशी आज्ञा महाराज. मग तापीवरून एक प्रचंड मिरवणूक निघाली. पूर्वाचार्यांनी कधी पाहिली नाही अशी अभूतपूर्व आणि विलक्षण मिरवणूक. कातडी वाद्ये घुमली, रणभेऱ्या वाजल्या, पितळी शिंके किंकाळली, शंख फुंकले, गुलाल उधळला आणि चांगदेव निघाला. जंगली श्वापदावर स्वार होऊन हातात काळा सर्प घेऊन योगी चांगदेव निघाला. गावागावांना चकित करीत, वाटावाटांना आश्चर्यपोडीत एका भलापाटे चांगदेवांची दांडगी मिरवणूक आळंदीत शिरली. हा प्रकार अगदीच वेळा होता. त्यामुळे पाटेची काम करणारी सगळी आळंदी त्या बघून विलक्षण थक्क झाली. व्याघ्र, सर्प आणि माणूस तिन्ही जिवंत आणि हातात हात घालून महाग आश्चर्य. सकाळच्या चमकदार उन्हात डोळ्यावरची झापड उडते न उडते तोच हे नौके दृश्य आळंदीकरांनी पाहिले आणि आश्चर्य, आनंद, भीती यांनी त्यांची मने ओढाली. धीट माणसांनी दाटीवाटी करून रस्त्याच्या कडेला बघितलं. बाया बापड्या वेड्या झाल्या. पुरांनी गोंधळ केला, थोरांनी नमस्कार केला. सर्वांबरोबर विसोबा सावकाररांनी हे दृश्य बघितले, पण त्यांनी नुसते बघितले नाही, पुढे होऊन घाबरत घाबरत चौकशी केली. अहो अहो, आपण कुठून आलात? कोणाला भेटायला आलात? तर तापी तीरावरचे महान योगी चांगदेव महाराज यांनी आपल्यासाठी कमलपत्र दिलंय. तापी तीरावरचे महान योगी चांगदेव ज्ञानेश्वरांना भेटायला आलेत. वाघ, साप, वाघ, साप, हा 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 हा. हे दृश्य पाहून विसोबा तर हडबडलेच. तापी तीरावरचा महान योगी चांगदेव ज्ञानदेवांना भेटायला येतो म्हणजे काय ही हकीकत त्यांना आधी कळवणे आवश्यक होती. त्यामुळे पायात जोडे न घालताच ते सिद्धभटाकडे धावत सुटले. धापाटाकी वळणावळणाने ते झोपडीपाशी आले आणि त्यांनी ज्ञानदेवांना बातमी दिली की तापी तीरावरचा महान योगी चांगदेव ज्ञानदेवांच्या भेटीला येतोय. धन्यवाद.